नाहीतरी तुम्हाला कुठे मी पसंत होते. नव्हतीसच खरी. तुम्हाला ती वैजू होती ना या घरात सून म्हणून. कोण वैजू? वैजयंती काळे हा यांना सांगून आलेलं पहिलं स्थळ. हा वैजंती काळे. हा. ती आगाऊ पोरगी. पण तीच तुम्हाला या घरात सून म्हणून हवी होती ना. हा? कोणी सांगितलं तुला? कोणी सांगायला कशाला हवंय, मला काही कळत नाही. तू काय बोलतेस मला खरंच काही कळत नाही. जाऊ दे ना नानी, मला सून करून घेण्याचं तुमच्या मनात नव्हतंच, पण माझ्या नशिबात होतं ना, म्हणून आले तुमच्या वाट्याला. नव्हतं ही गोष्ट मात्र खरी आहे. हे ठाम राहिले म्हणून, नाहीतर तुम्ही कोणी सांगितलं तुला? त्यांना वाटतं. नाही, त्यांनी नाही. मग आणि कोण सांगणार? वैजू त्याच्याशिवाय दुसरं कुणालाच माहित नव्हती. बंडी आणि नळी बरोबर तुझं सख्यच नव्हतं, तेव्हा तो प्रश्नच उद्भवत नाही. खरं होतं की नाही तेवढं सांगा. त्यांनी काय होणार आहे? मला कळायला हवं. आता तुमचा संसार सुखाचा चाललाय की नाही? हा, आता तुम्ही बक्षीस घ्यायला तिकडे गोऱ्यांच्या देशात जाणार आहात ना? बक्षीस नाही नानी, सत्कार. कशाला उगाच? काय उगाच? नाही, आता तुला खरं वाटत असेल त्याच्यावर विश्वास ठेव. म्हणजे खरं काहीतरी वेगळं आहे का? वेगळं हे बघ, मला माझ्या मुलाच्या संसारात विष कालवायचं नाहीये. विष म्हणजे? काही नाही, त्या टीव्ही रिपेअर करणाऱ्याला फोन कर. 1 आठवडा झाला टीव्ही बंद पडलाय, काय झालंय ते बघ म्हणावं येऊन त्याला. करेन, पण तुम्ही मला खरं काय ते सांगा. त्यांनी सांगितलं ते खरं आहे. मग विष कालवायचं नाही असं का म्हणाला? ते माझ्या म्हातारीची जीभ जडू दे. आता मला खरं खरं काय घडलं ते सांगा, नाहीतर तुमच्या सगळ्या सायकलच्या डीव्हीडीज आणि ह्या टीव्हीचा रिमोट हे सगळं खाली फेकून देईन मी. नाही, असं करू नको, असं करू नको. मी सांगते तुला, सगळं खरं सांगते. खरं म्हणजे काय, वैजू आम्हाला मुळीच पसंत नव्हती. पण तुला बघितलं ना, मग काय करणार. म्हणजे विमा वंश पण गेल्या आणि त्यानंतर वैजूचे वडील मुलीला घेऊन आले, आम्हाला मुलाशी बोलायचंय म्हणून. त्या काळात मी किती फॉरवर्ड होते. मी त्यांना म्हटलं बोला तुम्ही. घरामध्ये बसवलं त्यांना. मी बाहेर गेले, त्यांचं बोलणं सगळं चोरून ऐकलं. मी काही कमी नव्हते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.